शिवाजी महाराज की जय भवानी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सगळ्यात आधी पवित्र पैशा खांब्याला श्रद्धापूर्वक वंदन करतो। ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वरीचे हे जन्मस्थान आहे। इथली पवित्र माती माथ्यावर लावण्यासाठी आणि माझ्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी तुमचा भाऊ इथं आलेला आहे। लाडके भाऊही आहेत, इकडे पण आहेत भरपूर। आणि तिकडून येताना बघितलं मी काही लोकांनी इकडे लाडक्या बहिणी येऊ नये म्हणून तिथं बोलवण्याचा प्रयत्न केला, पण विमानातून बघितले सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या आणि लाडक्या बहिणी सगळ्या इकडे आहेत। आता बघा इकडे पार नजर पोचत नाही तिथपर्यंत लाडक्या बहिणी आहेत, इकडेही आहेत, समोरही आहेत। आणि मी एवढंच सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला। हे गणित आहे, हे महायुतीचं गणित आहे। विधानसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला आणि महाविकास आघाडीला त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आणि महायुतीचे 232 आमदार निवडून दिले। हा चमत्कार तुम्ही केलेला आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय, देशात केंद्रामध्ये एनडीएचं सरकार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं सरकार, आपल्या राज्यात महायुतीचं सरकार। मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी पुढे मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतोय। 3.5 वर्षाचा इतिहास तुम्ही बघितला तर मला समाधान आहे, आनंद आहे। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, विकासाला चालना दिली। इथं काय बनवतोय बाबा? सांगा ना, तुमचं पोर्ट्रेट, तुमचा पुतळा बनवून राहिले ते लाईव्ह। पुतळा बनवतो बाबा? काय पोर्ट्रेट डेमॉन्स्ट्रेशन? काय नाव तुमचं? आकाश जामदार, तुम्हाला शुभेच्छा खूप खूप। आणि लाडकी बहीण योजना झाली, लेक लाडकी लखपती योजना झाली, 50% एसटी मध्ये सवलत दिली, आपल्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना केली, पीक विमा योजना केली, वयोश्री योजना केली, अनेक योजना गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुती सरकारने केल्या। याचा मला आनंद आहे। आणि या सर्व योजनांमध्ये माझी फेवरेट लाडकी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, त्यावेळेस देखील अनेक लोकांनी याला विरोध केला, कोर्टात गेले, खोडा घातला। माझ्या लाडक्या बहिणींनी त्याला असा जोडा दाखवला की घरी पळून गेले, घरात बसवलं। आणि मी एवढंच सांगतो, कुणी किती अफवा पसरवल्या, कुणाचाही माईक आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि फक्त एवढ्या योजनेवर तुम्हाला मी ठेवणार नाही, माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही करू। या ठिकाणी अनेक सक्सेस स्टोरी आहेत। लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्यात, छोटा मोठा व्यापार करू लागल्यात, आपल्या घराला आधार देऊ लागल्यात। स्वतःचे पैसे स्वतःच्या सहीने काढण्याचा अधिकार माझ्या लाडक्या बहिणींना तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री असताना मिळवून दिला, याचा अभिमान मला। आणि म्हणून जिकडे जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी मी कधी एवढ्या सभेला पाहिलं ना। लाडके भाऊ पण आहेत भरपूर बाबा, हे तुम्ही सगळे पाठीराखे आहात, सगळे पाठीराखे तुम्ही आहात। आणि तुमचा मी तुमचे अभिनंदन करतो।
पण गेल्या काही दिवसामध्ये मी महाराष्ट्रात फिरलो. अगदी कोल्हापुरात, सांगलीमध्ये, विटा या ठिकाणी रात्री 9:45 वाजता मी पोहोचलो. थंडी होती, पण मला वाटलं तिथं कोण असेल नाही, की नसेल, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील. पण मला बघून समाधान वाटलं. एकही लाडकी बहीण जागची हल्ली नव्हती, ही वाट बघत होती. मी गेलो, त्यांच्या समोर बोललो, मी त्यांची माफी मागितली. एवढ्या उशिरापर्यंत या लाडक्या बहिणी वाट पाहताना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चित्र पाहतोय. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय, समविचारी पक्ष, डबल इंजिनचं सरकार जसं देशात आहे, राज्यात आहे, तसंच या नगर परिषदांमध्ये देखील महायुतीची सत्ता येणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. एवढे लोक जर रस्त्यावर उतरली, उद्या तर मतदान आहे ना विठ्ठलराव, आणि उद्या मतदान आहे. एवढ्या सर्व लोकांनी सकाळी उठून मतदान केलं, आपल्या सर्व लोकांना मतदान करायला लावलं, सगळे सोयरे पाय पाहुणे आपले नातेवाईक सगळं गोतावळा. तर मला वाटतं विरोधकांचं डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि डब्बा गुल करायचं आहे ना, घराणेशाही संपवायची आहे ना, मक्तेदारी संपवायची आहे ना, गुंडागर्दी संपवायची आहे ना, मग तुम्हाला धनुष्यबाण आणि कमळ या 2 निशाणीवर बटन दाबावं लागेल. आणि म्हणून ती विनंती तुम्हाला मी करायला आलोय. तुमच्याकडे या ठिकाणी आपले उमेदवार करणसिंग घुले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा म्हणून, आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान करा म्हणून मी आपल्याला साकडं घालायला आलेलो आहे. ज्याच्या कामात आपल्याला दिसतात डॉक्टर आंबेडकर आणि फुले असे आमचे सेवाभावी उमेदवार आहेत. डॉक्टर करणसिंग घुले साधा माणूस आहे, माझ्यासारखाच आहे. मी पण साधा आहे. मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पण असाच होतो, मुख्यमंत्री झाल्यावर पण तसाच आहे, आताही मी तसाच आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक लोकांना पोटदुखी उठते, जळजळ मळमळ पचनी पडत नाही. पण मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो, मातांनो. मी माझ्या आईची तगमग, पत्नीची तगमग पाहिली आहे, तिची महिन्याची काटकसर पाहिली आहे, कसं घर चालवायचं त्या डोळ्यातली कणव पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी योग्य निर्णय घ्यायचा, आणि तिथूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. हे मला सांगायला आनंद वाटतोय. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना अधिकार द्यायचा आहे, आत्मनिर्भर बनवायचं आहे. जसं मोदी साहेब म्हणतात, महिलांना आत्मनिर्भर, आत्मसन्मान द्यायचा आहे, तसाच आपल्या राज्यात देखील माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हा शब्द आपल्याला द्यायला आलोय. आणि जे मी बोलतो ते करतो. बाळासाहेबांनी सांगितलं, जे होणार नाही ते बोलू नका. शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करता, आणि विचार करून द्या. आणि म्हणून मी एक तर शब्द देत नाही. हे म्हणतो ना, कुठली एक हिंदी फिल्म मध्ये डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा या ठिकाणी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आलाय. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा नाही, योजना फक्त चुनावी जुमला होताय असं बोलणारा नाही. जे आम्ही बोललोय ते करणार. तुम्हाला जे आम्ही बोललोय, मला पत्रकार विचारतात 2100 रुपयाचं काय, मी सांगितलं योग्य वेळी 2100 रुपये पण देणार. कर्जमाफीचं काय, योग्य वेळी कर्जमाफी पण करणार. आम्ही बिलकुल बदलणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. इतके वर्ष बघितलं या नेवासामध्ये कुणाची सत्ता होती, काय मिळालं तुम्हाला? मिळाले चांगले रस्ते, मिळालं प्यायला पाणी, मिळाली दिवाबत्ती, मिळाल्या सोयी सुविधा. काय मिळालं? काही नाही मिळालं.
अतिवृष्टीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांना 120 कोटी रुपये दिले या भागातल्या निवासामधल्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काम करणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं. इथं शिवसेना भाजप महायुती आहे, आपले सर्व पदाधिकारी इथं आहेत. या भागावर आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विठ्ठलराव लंगे पाटील, आपले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं बारीक लक्ष आहे. आणि म्हणून मला मगाशी विठ्ठलराव सांगत होते की किती पैसे आपण दिले हो इथं, 44 कोटी पाणी योजना 44 कोटी पाणी योजनेसाठी दिले, मंजूर झाले. 5 कोटी याला दिले, आपल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला, कोटी रस्त्याला 5 कोटी रस्त्याला दिले. इकडे जळीत झालं त्याला आपण 7 कोटी रुपये दिले. बरोबर. आणि म्हणून अरे बाबा हे काय चुकलं तर सांगत नाही नाही, बरोबर. कारण पैसे देणार आहे मी देणार आहे, घेणार नाही. इथं देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, या नगर परिषदा, नगरपालिका, नगर विकास विभागाच्या अंतर्गत येतात. आणि नगर विकास मंत्री कोण आहे? तुमचा भाऊ एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहे. त्यामुळे या भागाचा विकास झाला पाहिजे, या भागाची घराणेशाही संपली पाहिजे, या भागातली गुंडगर्दी संपली पाहिजे, या भागामध्ये विकास झाला पाहिजे. आणि म्हणून महायुती म्हणजे विकास, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत, हे मी सांगायला तुम्हाला आलोय. देश पुढे चाललाय, मोदी साहेब देशाला पुढे नेत आहे. देश आपला आर्थिक महासत्ता बनतोय, आपलं राज्य देखील सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे, नंबर 1 ला आहे. आणि म्हणून या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीचाच नगराध्यक्ष निवडून आणायला लागेल, महायुतीच निवडून आणायला लागेल. आणि यासाठी तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे. मी एकडे एवढंच सांगतो की निवासासाठी बाळासाहेबांचे करू स्मरण, निवडून देऊ आपला करण. जो विकासाच्या वाटेवर चाले, दिमागात निवडून येणारच आपला करण सिंग गुले. काम करणार ना बाबा? नक्की नाही तर मी सांगत जातोय आणि वैद्यकीय क्षेत्रात आणि कामगार हात दाखव, गाडी थांबव असा माणूस पाहिजे. काही लोकांच्या काळ्या काचा खाली येत नाहीत आणि काही लोक शहराला आपली मक्तेदारी समजतात, आपली मालकी समजतात. आणि तेव्हा शेवटी जनता जनार्दन सगळा आहे, जनता जनार्दनाच्या हातात आहे. ही जनता जनार्दन तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही अति कराल तेव्हा तुम्हाला पाय खाली ठेचल्याशिवाय देखील राहत नाही, उचलून टाकल्याशिवाय देखील राहणार नाही. आणि म्हणून या जनता जनार्दन मालक आहे. काही लोक म्हणतात मालक आणि गुलाम, मालक आणि सेवक. अरे आम्ही जनतेचे सेवक आहोत, आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहोत. जे मालक बनले त्यांना जनतेने त्यांच्या घरी बसवलं. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की इथं एवढ्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित झालेला आहात. याचा अर्थ 21 तारखेला महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी देतो. आणि म्हणून लोकसभेत आपण भगवा फडकवला, विधानसभेत फडकवला. आता 21 तारखेला नगरपालिकांवर देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. डॉक्टर आहे तुम्ही, करण गुले डॉक्टर आहे, त्यांना गावखेड्याच्या तब्येतीची पण चांगली जाण आहे. शहराची तब्येत कशी ठीक करायची ती त्यांना माहीत आहे. इंजेक्शन कुणाला द्यायचं, गोळी कुणाला द्यायची तेही त्यांना माहीत आहे. मी डॉक्टर नसलो तरी करण मी ऑपरेशन करतो. मला वाटतं खासदार इकडे येऊन गेले विधानसभेला, डॉक्टर श्रीकांत शिंदे. आणि मी 2022ला ऑपरेशन केलं. या देशाने, राज्याने, जगातल्या 32 देशाने पाहिलंय एकनाथ शिंदे कसं ऑपरेशन करतो ते. आणि त्यामुळे तुम्ही आता उद्या ऑपरेशन करायचं आहे आणि या ठिकाणी विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आमची टीम काम करते. देवेंद्रजी होते, मी होतो, आणखी नंतर आपले राष्ट्रवादी आली. पण इथं काहीतरी राष्ट्रवादीने उभा केला कोण माणूस,
त्या टायमाला पण मतं खायला उभा केला होता, आता पण काहीतरी मतं खायला उभा केलं का? पण लोक सुज्ञ आहेत, जनता सुज्ञ आहे, ये जनता है सब जानती है. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, शासन आपल्या दारी घेऊन गेलो. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी घेऊन गेलो. का योजना पूर्वी नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, होतं सगळं, परंतु लोक कटकट नको म्हणून सोडून द्यायचे. मग शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. 3 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 3 कोटी ट्रॅक्टर, ट्रेलर, पॉवर टिलर, महिलांच्या योजना सगळ्या आम्ही समोर बघायचो आणि त्याचं वाटप व्हायचं. कधी नव्हतं झालं असं, ते झालं. आणि त्याच वेळेस कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दारीच्या सभेमध्ये एक मुलगी आली स्टेजवर. एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मला वाटलं काय झालं, याचं काहीतरी काय अडचण आहे का? मी म्हणाला काय झालं बाबा? ती म्हणाली इसका नाम दुआ है. मग मी बोला दुआ है तो क्या हुआ? तर मग ती हिंदीतच बोलत होती. मला काय प्रॉब्लेम आहे का, अडचण आहे का? म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसका ऑपरेशन हो गया, इसलिए इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम मैंने दुआ रख दिया है. कोण आलं, हिंदू मुसलमान काय, कुठून काय, कधी पाहिलं नाही. जात पात धर्म पाहिला नाही. एकनाथ शिंदेने या हाताचं दिलेलं या हाताला कळू दिलं नाही. सगळ्यांना मदत केली. आता लाडक्या बहीण योजनेत पण सगळ्यांना मदत होती आहे. जात पात धर्म भेद सगळं बाजूला आहे. माझे युवा प्रशिक्षण कार्यकर्ते देखील थोडे आता अडचणीत आहेत. त्यांना देखील आपल्याला तोही मार्ग काढू, ती योजना आपण चालू करू, हा देखील मी या ठिकाणी शब्द देतो. कारण शेवटी जे आम्ही सुरू केलंय ते बिलकुल आम्ही सुरू ठेवणार. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही दिलेलं आहे ते आणखी तुम्हाला जे काही कमी पडेल, इथं आपल्याला रस्त्यांना पैसे पाहिजे, बरंच लागणार आहे. पूर्वी काहीच झालेलं नाही. पूर्वी काही झालं नाही, त्याचं बॅकलॉग भरून काढायचं आहे ना. मग चांगले रस्ते पाहिजे ना आपल्याला, चांगले रस्ते देणार, पिण्याचं पाणी शुद्ध देणार, दिवा बत्ती देणार, बिहारी गटार योजना देणार, उद्यान देणार, मार्केट देणार, जे जे आपल्याला पाहिजे. काय घरं जी आहेत जी नियमित करायची आहेत, ती शासकीय जागेवर जी घरं आहेत जी वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांना देखील नियमित करण्याचं काम सरकार करेल. हे बोलतोय आपण, तुम्हाला मी सांगतो, एक एक शब्द टिपून ठेवा. एक एक शब्द दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा भाऊ आहे एकनाथ शिंदे. आणि म्हणून तुम्ही मला उद्या 20 तारखेला वचन द्या की आपल्या डॉक्टर करण गुले आणि त्यांच्या टीमला पूर्णपणे बहुमताने विजयी करायचं आहे. अशा प्रकारची विनंती तुम्हाला मी करायला आलोय. आणि खऱ्या अर्थाने ही 5 वर्षाची संधी आहे. 5 वर्षात तुम्हाला मी सांगतो, हा नेवासा बदलल्याशिवाय राहणार नाही, नेवासामध्ये विकास आणल्याशिवाय राहणार नाही, इथं परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो. विकास आराखडा मंजूर झाला. तीर्थ विकास आराखडा मंजूर झालाय. त्याच्यामध्ये देखील सगळे कामं होतील, मूलभूत सोयी सुविधा मिळतील. बघितलं तर एक पण शौचालय नाही इथं, काहीच नाही आहे. चांगले रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते होतील. तुम्हाला अधिकार आहे, पिण्याचं पाणी मिळेल, सगळ्या सोयी सुविधा मिळतील. तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये त्याचा आपण अंतर्भाव करू आणि कुठेही याला विकासाला पैसे कमी पडणार नाहीत. एसटीपी प्लांट आहे, घनकचरा प्रकल्प आहे, गाड्यांचा प्रश्न आहे, पाणी पुरवठा योजना आहे आणि या सगळ्या आहे. पंतप्रधान आवास योजना, यासाठी देखील निधी पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला नवीन पाणी पुरवठ्याला 75 कोटी पाहिजे का? एस्टिमेट वाढलं तर देऊ ना. अरे पाण्यासाठी नाही देणार तर कशाला देणार? धन्यवाद. आणि म्हणून जे बोलतो ते आपण करतो. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की नेवासा हे जागतिक तीर्थस्थळांच्या यादीत आलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून नेवासा शहरातील शासकीय जागेवरील गोरगरीब बांधवांना हक्काचे उतारे देण्यासाठी आपण निर्णय घेऊ. मधमेश्वर नगर, माऊली नगर, खळवाडी, संभाजीनगर, लक्ष्मीनगर, गंगानगर, माळी वस्ती, इतर जी काय उपनगर आहेत या सगळ्यांसाठी काम करू.
हा शब्द मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देईन की मी आपल्याला जे शब्द द्यायला आलोय तो शब्द पाळणार. तुम्ही फक्त एवढंच करा, डोळ्यात तेल घालून आजची रात्र आहे, रात्र वैऱ्याची आहे आणि तिकडे बघा एवढ्या माझ्या लाडक्या बहिणींना बोलवून पण खुर्च्या खाली, खुर्च्या सगळ्या इकडे भरल्यात. इकडे माझ्या लाडक्या बहिणी आल्या. या लाडक्या बहिणींना तुमचे असे निवडणुकीसाठी पैसे नको, त्यांना दर महिन्याची ओवाळणी देणारा हा भाऊ इथं उभा आहे. आणि म्हणून हे दर महिन्याची ओवाळणी कधी बंद होणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि म्हणून आपल्याला विकास पाहिजे, आपला अजेंडा विकासाचा आहे, महायुती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चालली आहे. आणि म्हणून मागचे अनेक वर्ष या नेवाशाचा विकास कोणी थांबवला, या नेवाशाची मक्तेदारी कोणी ठेवली, या नेवाशामध्ये घराणेशाही कोणी ठेवली, या सगळ्याचा विचार करा. आणि उद्या जाताना फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि कमळ दोनच आहे ना निशाणी, धनुष्यबाण आणि कमळाचं बटन दाबून या पूर्ण पॅनलला विजयी करा एवढी विनंती आपल्याला करतो. आणि 20 तारखेला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. भगव्याचा झंझावात दिसेल सुसाट आणि विरोधक होतील भुईसपाट. आणि जाता जाता एवढंच सांगतो, आता बदल हवा. जाता जाता एवढंच सांगतो, आता बदल हवा. आता चेहरा नवा, विरोधकांना दाखवू आरसा, महायुती जिंकणार नेवासा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.